यांच्याकडून आज देखील जास्त कॅश प्राइज लागतील. आज जी जॉईंट आहेत आवाज ऐकूया त्यांचा. शुक्रिया अक्षय सर. वॉइस ऑफ चंद्रपाड़ा अंपायर्स का इशारा आ रहा है. स्ट्राइक पे है बल्लेबाज. पहली गेंद लेके सैवियो हल्के हाथों से खेला, टैप करते हुए पॉइंट की तरफ रन लेना चाहते थे. अगर थ्रो अच्छा सटीक आता तो ये रनआउट का मौका बन सकता था. आखिर बिना खाता खोले पवेलियन के रास्ते जा सकते थे, पर कहीं ना कहीं ये थ्रो थोड़ा वाइड आया. विकेट कीपर थोड़े लेट पहुंचे, इस वजह से श्रीकांत अन्ना एक घातक बल्लेबाज फ्रेंड्स 11 का. टैप करते हुए अपना खाता खोला, अपने टीम और अपना खाता खोलते हुए 1 रन के साथ. आज आखिरी दिन है प्रिंसली भोईर मेमोरियल ट्रॉफी और प्रिया ट्रेवल्स किंग ऑफ व्हीकल, जिनकी याद में इस टूर्नामेंट को खिलाया जा रहा है. और अब एक घातक बल्लेबाज फ्रेंड्स 11 की बात की जाए तो उनके पास वो सलामी बल्लेबाज मध्यक्रम बल्लेबाज भी है. सैनियों की इस गेंद को रिवर्स हिट खेल दिया है. गेंद जा रही है डीप थर्ड मैन के पास. गेंद दन बनाते हुए ये बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. क्या बढ़िया शुरुआत की है आकिब ने. एक वक्त ऐसा था जब श्रीकांत अन्ना ने खाता खोला, जब रनआउट होने का मौका था, उसी का फायदा उठाते हुए ये रिवर्स हिट खेला. पावर प्ले चल रहा है, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर है. डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट रखा है और एक लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी रखा है. 5 रन बोर्ड पे लगते हुए सैन्य अपनी अगली गेंद लेके आगे बढ़ के खेलने की कोशिश. उसे एक्स्ट्रा कवर के पास खेला है. खिलाड़ी मौजूद, विकेट कीपर राष्ट्र गौरया मौजूद है. उनके हाथों में सीधा गेंद जाते हुए डॉट के रूप में गेंद आते हुए पहला ओवर चल रहा है और 5 रन अब बोर्ड पे लग चुके हैं. थोड़ी सी फील्ड में तब्दीली की जा रही है. रियोन डीप मिड विकेट पे एक खिलाड़ी मौजूद है. सैनियो अपनी अगली गेंद लेके आकिब के लिए थोड़ी सी लेंथ और लाइन ये लेगस्टम के काफी बाहर. एम्पायर का इशारा वाइड के रूप में आते हुए इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन. पहला ही ओवर चल रहा है और 4-4 ओवरों के मैच आज देखने मिलेंगे. जो ओपन गट से आज ये टीमें देखने मिलने वाली है. सैनियो अपनी अगली गेंद लेके बढ़िया शॉट एक्स्ट्रा कवर के पास खेला है. दौड़ते रहना है क्योंकि डिक्लेरेशन जोन है, तो जब तक गेंद अंदर नहीं जाती है आप लोगों को दौड़ना है. अच्छा शॉट था, बिल्कुल ओवर पिच गेंद थी. उसे एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल के इनफील्ड के ऊपर से खेला था. लॉफ्टेड शॉट था. 2 रन कमाए, स्कोर बढ़ता हुआ 8 रन. इस वक्त बढ़िया गेंद, स्लो वेरिएशन गेंद थी. कहीं ना कहीं रिवर्स हिट खेलना चाहते थे और मेरे ख्याल से हिट विकेट के रूप में आकिब ये पवेलियन के रास्ते जाते हुए पहला झटका लगता हुआ या फ्रेंड्स 11 मीरा रोड को हिट विकेट के रूप में आकिब जैसे घातक बल्लेबाज पवेलियन के रास्ते जाते हुए. सपना रंगीता काठी बनून सावरील जीवन वराटय तो सगळा मेंटन बायकोला देतय त्याचे वचन दोघा मुलीचे त्या डोंगरान संगती सदैव सुख न दुःख कलियुगांची सपना पूरी होत. देखिए पहला झटका लगता हुआ फिर एक बार रिवर्स हिट खेलने की कोशिश थी, क्योंकि इससे पहला एक चौका लगाया था उसी एरिया में डीप थर्ड मैन पे, और वही एक बार वही स्ट्रोक्स को खेलना चाहते थे. डीप क्रीज में चले गए थे और डायरेक्ट हिट विकेट शायद होते हुए शादाब पवेलियन के रास्ते लौटे. 8 रन पे पहला झटका लगता हुआ 6 रनों की एक अच्छी पारी खेली और पवेलियन के रास्ते लौट गए. डगआउट में आप मौजूद है आखिर अपने बल्लेबाज शादाब उनकी जगह भरने के लिए. सैनियो अगली गेंद लेके बढ़िया गेंद, हल्का सा कट करना चाहते थे, बैकफुट पे जाके उसे गली के पास
दिशा दिखाना चाहते थे। गेंद एक टिप्पा खाते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में और पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पे। डीजे मातीला मिळतं संसारी फुलांची बाग काटे जैशी वाटेल येतं सपनांची त्यांची त्यामधून आरोळी ते संवमरण माय पायनं बायकोच येऊन ढाकते त्या दुःखाचे जवलन प्रदीप न पेटली सलोगांची सपना अशीच ती रंगीलती। पहला ओवर समाप्त हुआ। पावर प्ले का ओवर था, 8 रन बनाए, उसमें 1 विकेट हासिल हुई। बाटेबंदर बॉयज को अब नई गेंदबाज को आमंत्रित किया जा रहा है। रियोन एक अच्छे एक्सपीरियंस गेंदबाज और एक युवा उभरता सितारा है और अपकमिंग स्टार है। वो उत्तन की तरफ से आईसीबी की तरफ से खेलते हैं और वहीं एक आज अपनी टीम के लिए खेलने का मौका मिल रहा है। एक्सपीरियंस अब उनके पास भरपूर है। यूसीपीएल के बाद उनका फॉर्म में आना, उसके बाद बिग बैश लीग में उनका एक अच्छा परफॉर्मेंस, उसके बाद जब जब टूर्नामेंट हो रहे वाईसीबी की तरफ से उनको खेलने का मौका मिला। मैकमिलन गोविंद ने उनको अपनी टीम में लिया। उसके बाद बढ़िया परफॉर्मेंस, बैटिंग हो या गेंदबाजी हो, दोनों ही फॉर्मेट में वो अच्छा खेल रहे हैं। एक ऑलराउंडर के रूप में उभरते हुए रियोन पेचरी। वेरिएशन गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी, कहीं ना कहीं ये फुल टॉस गेंद थी, पहली गेंद उंगलियां फेरी थी। अच्छे लोग जिस तरह से बात की जाती है, शायद थर्ड अंपायर का इशारा करते हुए चेक किया जा रहा है। पहली गेंद वेरिएशन की थी। हमारे अंपायर्स ने चेक कर लिया है और जैसे ही वो मैदान में पहुंचेंगे वो अपना डिसीजन दे देंगे। 8 रन हो चुके, 1 विकेट गवा दिया है। दूसरे ओवर की शुरुआत की है रियोन बेचरी। प्लीज मैच ऑन रहेगा तो प्लीज कोई भी गाड़ी ले ना जाए वहां सेल्फी पॉइंट पे। दर्शकों से निवेदन है कि बीच मैच में आप गाड़ियां या चलते हुए ना जाएं सेल्फी पॉइंट पे। आप पेविलियन बॉक्स की तरफ से चलते जा सकते हैं, आप बीच में फाइटिंग पिच के पास से ना जाए। तक अंपायर का डिसीजन आया नहीं है। नो बॉल का इशारा आते हुए अब ये फ्री हिट आता हुआ कहीं ना कहीं वेस्ट हाइट के ऊपर थी गेंद। अब देखना उसका फायदा उठाते हैं या नहीं श्रीकांत अन्ना। फ्री हिट है, 9 रन बन चुके हैं। रियोन अपनी अगली गेंद लेके, बढ़िया गेंद थी, इसे खेलना चाहते थे, कहीं ना कहीं इनसाइड एज लगते हुए गेंद जाते हुए शॉर्ट फाइन लेग के पास खिलाड़ी वहां मौजूद था। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। कहीं ना कहीं इस फ्री हिट का फायदा उठा नहीं पाए श्रीकांत अन्ना।
वो थोड़ा सा पछता रहे होंगे क्योंकि फुल टॉस गेंद मिस हो गई थी और उसके बाद और एक मौका आया था फ्री हिट पर रन बनाने का। शादाब अप स्ट्राइक पे 10 रन बनते हुए। बिल्कुल चढ़ में गेंद इस गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट के पास। ये कैच छूटता हुआ, कहीं ना कहीं ये जजमेंट थोड़ा गलत होता हुआ। ऐसा लग रहा था गेंद ट्रैवल कर जाएगी, थोड़ा सा पीछे चले गए थे खिलाड़ी। उसके बाद डीप होती रही गेंद और उसके लपकने के लिए आगे चले गए और ये कैच छूटता हुआ। एक जीवनदान मिलता हुआ शादाब को और शादाब देखते उस जीवनदान का फायदा कहां तक उठाते। रियान अपनी अगली गेंद लेके, बढ़िया गेंद अपील की जा रही है, पर कहीं ना कहीं इम्पैक्ट कहां हुआ है इस बात का ध्यान देना होगा एम्पायर्स को। एम्पायर्स जानते हैं कि इम्पैक्ट काफी बाहर था और जो बॉडी थी वो काफी डाउन थी, इस वजह से वो एक्स्ट्रा बाउंस मिला था। जब जब कोई गेंदबाज वेरिएशन करता है ना, तो गेंद बिल्कुल आपके स्टंप्स के सामने और ऊपर पिच होनी चाहिए। कहीं ना ये गेंद थी गुड लेंथ पे और एक्स्ट्रा बाउंस होता था और अपील की जा रही थी। उत्साह बहुत था, आत्मविश्वास बहुत कम, इस वजह से ये लेग बाइज का इशारा आते हुए फिर एक बार रियान अपनी अगली गेंद लेके फिर एक बार वेरिएशन गेंद थी। गेंद बाहरी किनारे लगते हुए खड़ा हो गया है एक्स्ट्रा कवर के पास गेंद और सीधा शादाब की ये पारी समाप्त होते हुए। देखिए प्रिंसली भोईर मेमोरियल ट्रॉफी और उनके मामा जो वेलिंगटन मामा है, जो अमेरिका से इस मैच का आनंद उठा रहे, लुत्फ उठा रहे, वो लाइव मैच देख रहे हैं और उनकी तरफ से एक प्राइज आया है बैटिंग करने वाली टीम फ्रेंड्स 11 को। हर सिक्सर पे 500 रुपया, कोई भी खिलाड़ी अगर सिक्सर लगाता है तो वो 500 रुपए की इनामी राशि वेलिंगटन मामा की तरफ से दिया जाएगा। देखना है फ्रेंड्स 11 के 2 बल्लेबाज पवेलियन के रास्ते लौट चुके हैं। रियान बेचरी की एक बहुत अच्छी गेंद वेरिएशन गेंद थी, उसे खेलना चाहते थे ऑन साइड पे, बैट का बाहरी किनारा लग के एक्स्ट्रा कवर के पास खड़ा हुआ और बेहतरीन स्ट्रोक। जुनैद आते ही अपने इरादे स्पष्ट करते हुए और 2 रनों के साथ अपना खाता खुलता हुआ। डिक्लेरेशन जोन बिल्कुल वाइड लाइन यॉर्कर थी, उसे बढ़िया तरीके से खेला जुनैद, एक बेहतरीन बल्लेबाज है। अपना खाता खोलते हुए जुनैद 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 14 रन 2 विकेट के नुकसान पे आखिरी गेंद है, अच्छा कमबैक किया है। गेंदबाजों ने बहुत अच्छा परफॉर्मेंस दिखाया है। बाटे बंदर बॉयज की बात की जाए और पहला ओवर किया था सैनियो ने, उसके बाद दूसरा ओवर रियान और आखिरी गेंद है, देखना है। जुनैद एक घातक बल्लेबाज, बैकफुट पे गए, उसे कट कर दिया, गेंद जा रही है डीप बैकफुट पॉइंट के पास और ये गेंद दंडलाते हुए बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए बढ़िया स्ट्रोक जुनैद के बल्ले से आता हुआ। होता ही रगती हीरा आजमाती मुंडा हीरा आजमाती खाची चावी में संती। दिख रहा है अब किस गेंदबाज को आमंत्रित किया जा रहा है। भाटी बंदर बॉयज की तरफ से दुर्वेश मुझे नजर आ रहे, एक अच्छा यंग टैलेंट और जिस तरह से देख रहे एक लेफ्ट आर्म एक कटर, देखिए बाइक बीच में से ना ले जाए। अभी अभी आपको निवेदन किया था, फिर भी आप जबरदस्ती ये काम कर रहे हैं, तो दर्शकों से गुजारिश है बीच लाइव मैच में गाड़ी और चल के ना जाए। नई गेंदबाज दुर्वेश एक नया टैलेंट उभरता आता हुआ इंदिरा नगर की तरफ से खेलते हैं और अब धीरे धीरे एक्सपीरियंस इंदिरा नगर के पास आता हुआ नया टैलेंट उभर के आ रहा है और दुर्वेश उसमें से एक ऐसा यंग टैलेंट
स्ट्राइक पे श्रीकांत अन्ना, बढ़िया गेंद जैसे खेल दिया है हल्के हाथों से मिड ऑफ की तरफ। खिलाड़ी 30 यार्ड सर्कल में था, कहीं ना कहीं जो कवर पे खिलाड़ी थे वो स्लिप होते हुए। श्रीकांत अन्ना ने स्ट्राइक अभी ये जुनेद के हाथ में दे दी है। जुनेद जिन्होंने आखिरी बॉल पे वो एक बैकफुट पे जाके डीप बैकवर्ड पॉइंट पे वो चौका लगाया था। दुर्वेश अपनी अगली गेंद लेके, जुनेद के लिए थोड़ा कहीं ना कहीं ब्लाइंड स्ट्रोक खेलने की कोशिश। गेंद बल्ले पे आई नहीं, सीधा बॉडी पे लगते हुए लेग बाइस का इशारा आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। 4-4 ओवरों के मैच है आज के दिन का। ये पहला मैच फाइनल डे है प्रिंसली भोईर मेमोरियल ट्रॉफी, जिनको प्रिया ट्रेवल्स किंग ऑफ व्हीकल्स के नाम से जाना जाता है उत्तन में, और उनको ट्रिब्यूट में ये ट्रॉफी जिसके ऑर्गेनाइजर मैकमिलन गोविंद और प्रतीक कतवार। दुर्वेश अगली गेंद लेके, बढ़िया स्ट्रोक्स, गेंद पाले में थी और उसे भेज दिया है डीप मिड विकेट के नाले में। गेंद 6 रनों के लिए। और देखिए श्रीकांत अन्ना को 500 रुपए का इनाम मिलता हुआ। हर एक सिक्सर पे 500 रुपए फ्रेंड्स 11 के सभी बल्लेबाजों को, जो भी बल्लेबाज अगर सिक्सर लगाता है तो वेलिंगटन मामा की तरफ से हर सिक्सर पे 500 रुपए का इनाम। वेरिएशन को पढ़ना बहुत जरूरी है, आपको इस गेंद को पढ़ना आना चाहिए। अच्छा कमबैक मैं कहूंगा दुर्वेश का, फिर एक बार वेरिएशन यूज की, लगातार दूसरी गेंद डॉट करते हुए अच्छा कमबैक मैं कहूंगा। एक बड़ा स्ट्रोक्स खाने के बाद 2 गेंदें डॉट किए दुर्वेश ने, मतलब एक्सपीरियंस है, इतनी कम उम्र में वो उनको महानता हासिल हो चुकी है। देखना है दुर्वेश अगली गेंद लेके श्रीकांत के लिए, इस वक्त खेल दिया है डीप मिड विकेट के पास। देखना है खिलाड़ी उसके नीचे, और नीचे है पुष्पा द मैन, और ये कैच लेते हुए इस तरह से श्रीकांत अन्ना पवेलियन के रास्ते जाते हुए 26 पे 3 फ्रेंड्स 11। मैकेनिकल इंजीनियर बिसाइला बूटी वो होता नौकरीला बापू शिकवर तो सुर आइला गारांची गंगम तो बुधला विजना शेताची डोलाला एका 4-5 वर्षी केला जलपंकच झाला काही काला 9 वर्षाचा असतला नंतर सायकल चालवायला। देखिए अब किस चौथे गेंदबाज को आमंत्रित करते हैं। पाटेबंदर बॉयज से बिल्कुल अंकुश लगा के रखा है, अच्छी गेंदबाजी की है। पहला ओवर सैनियों ने किया, 8 रन दिए, 1 विकेट हासिल हुआ। दूसरा ओवर रिवान ने किया जिसमें 10 रन आए और 1 विकेट हासिल होता हुआ। तीसरा ओवर दुर्वेश ले आए और दुर्वेश ने 8 रन दिए, 1 विकेट हासिल किया। मतलब तीनों गेंदबाजों ने बिल्कुल बैलेंस में गेंदबाजी की है, जिस तरह से कहा जाए इकोनॉमिकल गेंदबाजी कही जाती है। अब आखिरी ओवर है इस पहले इनिंग का और गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है स्नेडन। स्ट्राइक पे जुनेद, एक घातक बल्लेबाज, ऑन साइड में 3 खिलाड़ी रखे हुए हैं। ओहो, गेंद को खेला है हवा में और गेंद जाते हुए डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन खटक। देखिए एक और एक इनामी राशि 500 रुपए इनाम के हकदार होते हुए जुनेद, अगर इस ओवर में 20 रन बना लेते हैं तो 2000 रुपए का इनाम यहां दिया जाएगा प्रिंसली भोईर इनके मामा वेलिंगटन मामा की तरफ से। इस ओवर में 20 रन बनाना है, 6 रन तो आ चुके हैं, क्या 5 गेंदों में 14 रन बनाएंगे? थोड़ा सा अंडर प्रेशर नजर आ रहा है। पहली गेंद पे बड़ा फटका खाया है, वेरिएशन को यूज किया, लेफ्टेड एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये लॉन्ग बाउंड्री के बाहर 6 रन खटक। 4-5 वर्षी केला जलपंकच झाला काही काला 9 वर्षाचा असतला नंतर सायकल चालवायला
दिवसाचा जाळथा तरला तैशीस गायींची माहिती त्याला लांब लांब जाय भारी मारावला अपघात नाही का तो केला रस्त्यानं अशी अपघात झालेला देखिए 12 रन बन चुके हैं, 1000 रुपए के हकदार हो चुके हैं जुनैद। अब 8 रन बनाना है। अगर 8 रन बनाते हैं तो जुनैद को अगर वहां सिक्सर लगता है तो मतलब 1500 वो, और फिर जब 20 रन बनाएंगे तो 2000 प्लस और देखना है। 4 गेंदें बची है, वेरिएशन को यूज किया था, उसका भी फायदा उठाया जुनैद ने। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, गेंद टिप्पा खाते हुए थोड़ी लो रहते हुए अच्छा कमबैक करते हुए गेंदबाज स्नेडन। पहली 2 गेंदों में 2 बड़े हिट लगाए थे, हवा में खेला गया शॉट था, और जिससे कहते हैं ना हवा को चीरता हुआ मंजिल को पास खींचता हुआ, तो 6 रन बटोरे थे जुनैद ने। फिर एक बार स्नेडन तैयार, बिल्कुल जड़ में गेंद थी, इस गेंद को खेल दिया है रियोन उसके नीचे, और वो कोई गलती करने वाले नहीं है। इस तरह से ये 4था झटका लगता हुआ फ्रेंड्स 11 मीराडोट को। साखरेची मानी दोस्ताची गाव गाव म्हणी होते दोस्ताची गाव गाव म्हणी कोणाला कशी केली गाव मदत आठवीत लोक त्याची काणी म्हणून भी आठवीत लोक त्याची काणी। अविनाश आते हुए जुनैद पेविलियन के रास्ते लौटते हुए, और जहां रनों की गति की बात की जाए तो 38 रन बोर्ड पे लग चुके हैं, जहां एक अच्छा डिफेंडिंग टोटल यहां रख लिया है और फ्रेंड्स 11 मीराडोट ने 38 रन इस मैदान में 4 ओवर में बहुत होते हैं, और अभी भी 2 गेंदें बची है, और 2 गेंदों में अविनाश जैसा बल्लेबाज अब स्ट्राइक पे आते हुए क्या 2 गेंदों में 8 रन बना पाएंगे, देखना है। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, जो वाइड लाइन यॉकर होती है ना वहां गेंद की थी उन्होंने, और बिल्कुल जड़ में गेंद थी। ये खास बात है स्नेडन की, पहले 2 गेंदों में 2 छक्के खाने के बाद अच्छा कमबैक करते हुए पिछली 3 गेंदों में सिर्फ 1 रन दिया, उसमें 1 विकेट निकाला है। पहले 2 गेंदों में 2 बड़े सिक्सर लगे थे, और आखिरी गेंद पहली इनिंग की, और स्ट्राइक पे है राहुल, जिन्होंने मीरा रोड प्रीमियर लीग में 60 रनों की पारी खेली थी मोरवा भाटी के ग्राउंड पे। वही बल्लेबाज मौजूद है, देखना है क्या राहुल के बल्ले से वो एक बड़ा स्ट्रोक देखने मिलेगा। स्नेडन टू राहुल, क्या अंत भला होगा। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, बिल्कुल खुद लाइन पे गेंद थी, उस क्रॉस बैटेड स्ट्रोक था, गेंद बल्ले पे आई नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। और इस तरह से पहली पारी समाप्त होते हुए, पहली पारी की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 39 रन, 40 रनों का लक्ष्य ये भाटे बंदर बॉयज के लिए रखा है फ्रेंड्स 11 मीरा रोड ने। और अभी हम नेक्स्ट मैच के लिए टॉस के लिए बुलाना चाहेंगे लगान बट पातान बंदर और वसई कोलीवाड़ा, दोनों ही टीमों के कप्तान आ जाए टॉस के लिए, क्योंकि हमें आज जल्द से जल्द जो आज का ग्रुप है हमें मैचेस भी ज्यादा खिलाना है। चाहे थोड़ी देरी से मैच स्टार्ट हुए हैं पर मैच को कंप्लीट करने हैं। आज फाइनल डे है प्रिंसली बोयर मेमोरियल ट्रॉफी, जिन्हें प्रिया ट्रैवल्स के नाम से जाना जाता है, किंग ऑफ व्हीकल कहा जाता है। और ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है मैकमिलन गोविंद और प्रतीक कतवार वाईसीबी की टीम, इनकी तरफ से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है। 40 रनों का लक्ष्य रखा है। और मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ चंद्रपाड़ा अक्षय साटम सर अगली इनिंग आप अगली आवाज सुनेंगे।
मावशी उंचीला नेसपितला मणी गळा उंचीला नेसपितला मणी ठाकरी उपाय वक्तावं केलंस ते असता आज औचित दुने मणी जिता असता औचित दुने मणी चला लगान टीमचा कॅप्टन आहे उद्या वसई कोलीवाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. लगान टीम चला कॅप्टन आहे उद्या प्लीज. टाइम जाणार आहे तेवढ्याच वेळात आपण टॉस करणार आहोत. लगान टीम या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, काही प्लेयर येतात. ऐका एक सुंदर संगीत, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू डी स्पोर्ट लाईव्ह. जस्टिनाशी गाठाने बांधिली सुकली कियाची उमर कोंबली फासली त्याची मयेची सावली कुटुंबात दुःखाची लाट आली दोस्तार संग सोयरी खूप लढली थँक्यू सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि जे काल जे प्राइज दिलं होतं ना त्याची माहिती मॅकमिलन गोविंद आपल्यापर्यंत पोहोचवतील. ओके थँक्यू. प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी त्यांच्यावरचं प्रेम करून त्यांच्या मामाने जे काल आपल्यामध्ये गिफ्ट पोहोचवलं होतं सर्वांसाठी ते म्हणजे अशा प्रकारे होतं की कॉमेंटेटर चांगलीशी कॉम्पिटेटिव्ह करत होते म्हणून त्यांच्यासाठी प्रत्यक्ष 2,500 रुपये दिले होते. जिगरी दोस्तचा एक गोलंदाज होता, त्यांनी 5 विकेट घेतली आणि 5 षटकार मारले होते त्यांच्या प्लेअरने. त्यांना टोटल 7,500 रुपयांची देणगी व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून दिली होती. तसेच VIP संघ विन झाला होता, त्यांच्यासाठी 1,000 रुपयाची देणगी दिली होती. आणि लवर बॉईज यांच्या संघामधून 5 षटकार मारले होते, त्यांच्यासाठी 2,500 रुपयाची देणगी दिली होती. तसेच सुपर बॉईज संघ विन झाला होता, त्यांना 1,000 रुपयाची देणगी दिली होती. आणि सेमीफायनल क्वार्टर फायनल मध्ये सोनेरी टोली संघ हा विन झाला, त्यांच्यासाठी त्यांची प्रिन्सली भोई यांची मावशी लुईजा रॉड्रिक्स यांनी 5,000 रुपयाची देणगी दिली. तसेच कालच्या दिवसामध्ये अजून 2 बिग मोठी प्राइजेस लावली होती, ती म्हणजे सेमीफायनल मध्ये सुपर बॉईज किंवा सोनेरी टोली संघ विजयी झाला, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष 10,000 रुपयाची देणगी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये जो कोण संघ फायनल विन होईल त्यांच्यासाठी त्यांची मॉम पॅट्रिसिया आणि त्यांचे डॅड आणि ॲने अंदाज मावशीने काल जे 5,000 दिले होते सोनेरी टोला संघासाठी होते. आणि जो संघ या स्पर्धेमध्ये फायनल विन होईल त्यांच्यासाठी अजून एक एक्स्ट्रा 10,000 रुपयाची देणगी प्रिन्सली भोईर यांची मॉम आणि त्यांचे फॅमिली यांच्यासाठी यांच्यातर्फे अजून दिली जाईल. थँक्यू. हा तर कालचा दिवस होता आणि आज देखील बॅटिंग करणारा संघ आहे. धावा चेस केल्या तर त्यांच्याकरता 2,500 रुपये आहेत.
पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा. बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय बाटे बंदर, आणि बाटे बंदर संघाने या धावा चेस केल्या तर स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 2500 रुपये 2500 रुपयाचं कॅश प्राइज दिली जाईल. ही ऊर्जा आहे. इतर पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये बक्षिसांचे खैरात. अश्विन बॉलिंग मार्कवरती रेडी होते. पहिला बॉल व्हाईट टाकलाय, उलट दिशेने खेळायचा होता. फुल टॉस बॉल, इम्पॅक्ट लाईन, LBW, विकेट डाऊन फ्रॉम LB. कम ऑन डीजे. ट्रिब्यूट केलेली स्पर्धा आपण बघतोय. ट्रिब्यूट टू प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी, प्रिया ट्रॅव्हल्स, किंग ऑफ व्हेकल. आणि कालपासून ही चर्चा देखील आपण करतोय, ऍडव्हर्टाईज देखील आपण करतोय की प्रिया ट्रॅव्हल्स यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल भारतामध्ये भारताबाहेर तर प्रिया ट्रॅव्हल्स तुमच्याकरता तत्पर आहेत. आणि तुमच्यापर्यंत जर 25 मेंबर असतील तर मिनी बस आहे, जास्त मेंबर्स असतील तर लक्झरी बस आहे, जर कमी मेंबर्स असतील 8 सीटर गाडी देखील आहे, 10 सीटर गाडी देखील आहे, 4 व्हीलर. कमी दरात आणि चांगली फॅसिलिटी. किंग ऑफ व्हेकल प्रिया ट्रॅव्हल्स यांच्याशी संपर्क साधा, तुम्हाला चांगल्या फॅसिलिटीज दिल्या जातील. व्हॅलेंटाईन मामा मॅचचा आनंद घेत आहेत. 2:30 वाजले होते ज्यावेळी पहिली इनिंग आपण अगोदर पाहत होतो. अमेरिकेबरोबर मॅच पाहतात म्हणून तिथे 2:30-3चा टाइम आसपास झालाय. आणि इथे जर पाहिलं तर घड्याळामध्ये वाजलेले आहेत जवळजवळ 12:20. आणि सर्व खेळाडूंकरता शुभेच्छा दिल्यात आणि एक संदेश देखील दिलाय. चांगला खेळ दाखवा परंतु आपल्या शरीराची काळजी घ्या. पुढचा बॉल बॅट चेंज लागली, आउटसाइड एज, दरम्यानला डीप मध्ये चेंडू जातोय. थोडासा चेंडू मध्ये ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळाला. 2 धावा. ट्रिब्यूट केलेली स्वर्गीय प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी, आठवणीतला प्रिन्सली दादा त्यांच्यावरती आधारित असलेली ही स्पर्धा. मैत्री संबंध चांगले होते YCB संघाशी आणि म्हणूनच मॅकमिलन गोविंद आणि त्यांच्या टीमने ट्रिब्यूट केलेली सदैव आठवणीत राहावी आणि एक वेगळ्या दर्जाची स्पर्धा आपण बघतोय. जिंकायला टार्गेट 40चा आहे. आणि बॅटने केल्याचा होता चेंडू हवेत राहिला, फाईन केला. लॉंग लेगचा फिल्डर पुढे येईल, चांगल्या पद्धतीने कॅच पर्यंत पोहोचला होता परंतु कॅच छुटा, डेल टोटा. लॉंग चेस होता फिल्डर कडे आणि तिथे अंदाज व्यवस्थित घेता येत नसतोय. चढ उतार आहे, खालती वरती असं हे ग्राउंड आपण बघतोय. परंतु या स्पर्धेचा क्रेज वाढलाय, उत्कंठा वाढली. प्रत्येक खेळाडू मनामध्ये विचार करणे तर मी येताना चौकार षटकार ठोकेन, जास्तीत जास्त मालामाल होईल. चांगला कॅच घेण्याचा फिल्डर देखील प्रयत्न करतायत आणि चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये पंचांचे देखील राहिले. पुढचा बॉल अश्विन, एक अप्रतिम गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहे. अपील केली अश्विन आणि त्यांचा एसटी रक्षक, दोघांचा कॉम्बिनेशन नेहमी चांगला राहिलाय. त्यांचा एकच सिद्धांत आहे की प्रत्येक बॉल वरती अपील करावी, दिला तर आउट दिला, परंतु अपील करणं हे अश्विनचा स्वाभाविक गुण आपण पाहिलाय. रन्स फलकावरती आहेत आतापर्यंत 5-4 बॉल. बाटे बंदर संघाने जर धावा चेंज केल्या ना तर स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामाश्री व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून आहे 2500 रुपये, 2500 रुपयाचं रोख रक्कम कॅश दिली जाईल. यावेळी लॉफ्ट केलेला आहे चेंडूला, काय जाईल चेंडू सीमा पार अडलाय. आउटफील्डचा फायदा झाला आणि तिथे पाहिलं गेलं तर 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट करताना दोन्ही बॅटर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 या धाव संख्येने धाव फलक पुढे आले. टोटल 7 धावा प्रत्येक षटकाराकरता आता याही टीमला आहेत 500 रुपये. स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामाश्री व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता आहेत 500 रुपये.
लाभ केलेला आहे, उडवलाय चेंडूला, आउट ऑफ दी पार्क. मगर यावेळी येतोय चौकार. 4 धाव्यांनी षटकाची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा आहे टोटल 11. संसारी फुलांची बाग काटे जैशी वाटे पण स्वप्नांची त्यांची लगान टीमचा कॅप्टन लगेच येऊ द्या. हेलो, चलिए जब तक टॉस करते हैं लगान पातान बंदर और वसई कोलीवाड़ा के बीच में ये टॉस होगा. चलिए दोनों टीमों के कप्तान हैं. चलिए टॉस हो रहा है वसई कोलीवाड़ा और लगान पातान बंदर के बीच में. 4 ओवरों के मैच रहेंगे. 1 ओवर पावर प्ले रहेगा. पावर प्ले में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेगा. इस बात का ध्यान देना है. टॉस किया जा रहा है, देखना कौन वसई कोलीवाड़ा की तरफ से. हेड इज द कॉल. तेल आता हुआ और मेरे ख्याल से कुछ खिलाड़ी आए नहीं है तो डिसीजन पेंडिंग रख रहे हैं. थैंक यू, दोनों टीमों को बेस्ट ऑफ लक. चलिए मैच की तरफ चलते हैं. अक्षय साटम सर. धीरे झालं बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2. बॅटर करता संधी आहे प्रत्येक षटकाराकरता. प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 500 रुपये. बॅटिंग करणाऱ्या संघाला अजून एक सुवर्ण संधी आहे. मॅच जिंकवा, धावा चेस करा. 2500 रुपये आहेत. स्लोवर 1 चेंडू होता. आउटसाइड एज शॉट. थर्डमॅनला चेंडू गेला. चांगली फिल्डिंग. बॉल देखील चांगला होता. डॉट बॉल येतोय. ट्रिब्यूट केलेली ही स्पर्धा आपण बघतोय. आठवणीतला प्रिन्सली दादा आणि त्यांना ही श्रद्धांजली डेडिकेट केलेली, ट्रिब्यूट केलेली, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, गौरवशाली ही स्पर्धा. पुढचा बॉल देखील चांगला टर्न. बाहेर निघतोय बॉल. बॅटर देखील बाहेर निघाला होता. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल. चांगला टर्न प्राप्त होतोय. आतापर्यंत पाहिलं तर 2 बॉल 11 धावा या फलकावरती लगावल्यात. अप्रतिम या स्पर्धेचा क्रेज, उत्कंठा भरपूर वाढलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये या स्पर्धेने जागा केले. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू होता. सलगचा 3रा बॉल जो आहे तो डॉटच्या स्वरूपात. काय गोलंदाजी, धीर देतो आपल्या संघाकरता. एकच टप्पा, एकच धागा, एकच लेंथ, एकच दिशा आणि एकच वादा. धीरज दादा त्याचा एकच इरादा डॉट बॉल करण्याचा. आतापर्यंत सक्षम गोलंदाजी राहिले. या 3 बॉल पर्यंत ब्रिलियंट गोलंदाजी होत असताना पुढचा बॉल ऑफ केला आहे. स्लोवर चेंडू होता. फटका बसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. सपना आयुष्य रंगीती सपना आयुष्य रंगीती निशान त्यांची सुकरा लमला पोटी त्यांची सुकरा लमला पोटी खूप कमती जमाई पाची तांढा कमंडी. थँक्यू. ही माहिती अगोदर देखील आपण सांगितली होती. ती चर्चा आपण करणारच आहोत. प्रिन्सली दादा
यांचा जर विचार केला तर गाडी चालवण्यात ते भरपूर हुशार होते आणि लहानपणापासून गाड्यांचा त्यांना भरपूर शौक होता आणि भरपूर ट्रॉफीज त्यांनी पटकावल्यात बाईक रायडिंग मध्ये. बॅटने फटका फसला, आणखीन एक विकेट जातोय, बॅक टू बॅक विकेट जातोय. आतापर्यंत गोलंदाज धीरज 5 बॉल डॉट 2 विकेट, हॅट्रिक वरती आलाय. काय मेडन ओव्हर होईल? धीरज ठाकूर विकेट घेतोय. थँक्यू. प्रिन्सली वरून आमच्या सरांनी जे चांगलेसे 2 शब्द बोलले की त्यांचा जीवनाचा प्रवास काय होता आणि ते एक रायडर होते आणि कुठपर्यंत ते आपला प्रवास प्रिया ट्रॅव्हल्स कुठपर्यंत केला होता आणि कशा प्रकारे केला होता त्याचे मार्गदर्शन आपल्या लाईव्हद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून हेच त्यांचं अक्षय सरांचं बोलणं प्रिन्सली यांच्या मामांना खूप आवडलं. व्हॅलेंटाईन मामांनी त्यांच्यासाठी 1000 रुपयाची देणगी दिली आहे. थँक्यू व्हॅलेंटाईन मामा. भरपूर प्रेम करतात आमच्यावर देखील, या स्पर्धेवर देखील चांगलं व्यक्तिमत्व आणि म्हणूनच कॉमेंटेटरला देखील ऊर्जा देण्याचं काम करतात, हुरूप देत आहेत. हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज आणि मेडनवर देखील होऊ शकते. एक वेगळा रेकॉर्ड, वेगळा इतिहास धीरज ठाकूरच्या माध्यमातून रचला जाईल का? जर हॅट्रिक झाली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. हॅट्रिक वरती आहे धीरज ठाकूर आणि आज पहिलीच मॅच खेळत असताना धीरज ठाकूरचे देखील होप्स वाढलेत. काय हॅट्रिक होईल? 2000 रुपये त्याला मिळेल का? काय डॉट बॉल जाईल? मेडन ओव्हर तो घेईल का? या स्पर्धेतली धीरज ठाकूर ऑन अ हॅट्रिक चान्स. धीरज ठाकूर मेडन ओव्हर करता देखील रेडी आहे. हा शेवटचा बॉल या ओव्हरचा. उलट दिशेने खेळलाय, हॅट्रिक झाली नाही परंतु टाळ्या झाल्या पाहिजे. मेडन ओव्हर टाकले धीरज ठाकूरने. पहिला असा गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 2 विकेट विथ मेडन ओव्हर. धीरज ठाकूर काय गोलंदाजी केले, इनक्रेडिबल, आउटस्टँडिंग, सुपर सेमी ऊपर. घेऊया एक ब्रेक. दुःखाचे कामरांतर सगळ्यांना गर्दी, सुखाची चावी विसंती प्राणी, सुखाची चावी विसंती. आणि माझ्या मनामध्ये देखील तेच होतं. जरी हॅट्रिक घेतली नाही त्याने डॉट बॉल घेतला आणि धीरज ठाकूर तुमच्या करता आल्या. 2000 रुपये टाळ्या वाजवायचे धीरज ठाकूर करता आणि आमच्या व्हॅलेंटाईन मामा करता. काय व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व मी अजूनपर्यंत पाहिलं नाही. कॅश प्राइज ज्यावेळी गोलंदाजाची किंवा खेळाडूचं चांगलं काम झालं ना त्या कलेला वाव दिलेली आहे, दर्जा वाढवलाय. या स्पर्धेचा एक वेगळी स्पर्धा आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेच्या नावाचा डंका वाजवला जाईल अशी स्पर्धा. आठवणीतला प्रिन्सली भोईर दादा आणि त्याच्यावरती असलेलं भरपूर प्रेम व्हॅलेंटाईन मामांचं दिसून येते. म्हणूनच प्रिन्सली दादा जे होते ना बाईक रायडर होते आणि त्यांनी भाईंदर मध्ये तर भरपूर ट्रॉफी पटकावल्यात परंतु आउट ऑफ भाईंदर म्हणजे मुंबई साईडला जाऊन देखील अनेक ट्रॉफ्या रायडिंगच्या त्यांच्या नावावर आहे. आणि दूर दूर तो भाडे घेऊन जायचा, ट्रॅव्हल करायचा, पण कधी त्याचं ऍक्सिडेंट किंवा कोणत्याही गाडीला एखादी खरंच सुद्धा आली नाही, कधी टच सुद्धा झाला नाही अशी माहिती देखील आमच्यापर्यंत मॅकमिलन गोविंद दादा पोहोचवतायत. कव्हरच्या दिशेने खेळलाय, इनसाइड आउट करून कव्हर पॉइंटला डीप मध्ये बॉल जातोय, फिल्डर येतोय आणि इथे मात्र 2 धावा. सध्या कंप्लीट स्कोरबोर्ड वरती पाहिलं ना तर फलकावरती धावा 13 आहेत. 13 हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. जास्तीत जास्त षटकार चौकार टार्गेट 40चा आहे म्हणूनच 27 ची गरज अजूनही आहे. 11 बॉल मध्ये या धावा चेस केल्या ना तर 2500 रुपये बॅटिंग करणाऱ्या संघाला आहेत.
बक्षीस आणि बक्षीस या स्पर्धेमध्ये ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये चेंडू गेलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय, एक डाव कंप्लीट. सध्या सिंगल डबलने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्क वरती अब्बास भाई, एक जुना अनुभवी आणि या संघाचा रीड की हड्डी म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. आणि एका साईडला भाटेबंदर जो संघ आहे ना, तो रबल बॉल क्रिकेट सातत्याने खेळत असतो. म्हणून बॅटरकडे ती ताकद आहे, ती नजाकत आहे. चौकार षटकार तो ठोकू शकतोय. स्ट्राईकला बॅटर जर पाहिलं तर आमचे स्कोरर माहिती देत आहेत. प्रिन्स आणि इथे प्रिन्स करता हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलाय. लो बॉलचा इशारा, येणारा बॉल फ्री हिट म्हणून 13 आकडा अगोदर पाहिला, तो फेरा देऊन गेला नाही, परंतु इथे धावा टोटल आहेत 15. नोचा इशारा, येणारा बॉल आहे. उघडा डोळे, बघा नीट, येणारा बॉल फ्री हिट. अब्बासचा फ्री हिटचा बॉल फ्री हिट वरती एज लागले. शॉट थर्डमॅनला लेझी एफर्ट्स, ब्लाइंड फिल्डिंग पाहायला मिळते. एक डाव कंप्लीट. सिंगल वरती स्ट्राईक रोटेशन केलं जाईल, स्ट्राईक रोटेट होईल. 16 धावा झाल्या, 24 ची गरज आहे. येणारे बॉल जर पाहिले तर 9 बॉल 24 ची गरज. असं नाही की मॅच गेलाय. भाटेबंदर हा मॅच आरामात देखील जिंकू शकतात, फक्त 2 बाउंड्रीची गरज आहे. आणि इथून फ्रेंड्स 11 संघाला काय करायचं तर विकेट डॉट बॉल जी सिच्युएशन चालू आहे गोलंदाजाकडून, त्याच सिच्युएशन नुसारच गोलंदाजी करावी लागेल. फ्रेंड्स 11 अब्बास अँड कंपनी हा संघ आपण बघतोय. एका साईडला या परिसरातील भाटेबंदर वेलंकणीचा हा संघ आपण बघतोय. समोर ठेवलाय आणि समोरच चेंडूला उडवले, हवेत केले, डीप मध्ये चेंडू गेलाय, काय चेंडू जाईल सीमारेषी पार. धुमधडाका दर्जेदार येतोय षटकार आणि नुसता षटकार नसणार आहे तर 500 वाला षटकार, 500 रुपये देणारा षटकार, ऊर्जा वाढवणारा षटकार. 500 रुपये दिले जातील या षटकाराकरता. कोण सांगतायत तर स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून आहेत 500 रुपये. धावफलक 22, 18 ची गरज. येणारे बॉल आहे 8 बॉल 18 ची गरज. 8 गेंदों में 18 रन चाहिए अब तक. 8-18 मॅच. प्रत्येक षटकाराला 500, जिंकला तर 2500. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय, दिल मांगे मोर, वेलकम फोर, चौकार. शिकारान हुशार बुद्धीला, मेकॅनिकल इंजिनियर बिसायला, बोटी होता नोकरीला. या गाण्यात देखील, या लाईन मध्ये देखील तेच सांगितले की बोटीवरती प्रिन्सली दादा जॉबला होता आणि एक घरामध्ये घटना घडली होती. त्यांचे पिताश्री आजारी पडले आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगेच त्यांना इथे बोलवलं गेलं आणि इथे मग राहून त्यांनी सर्व बिझनेस सांभाळला. एकाच्या 5 गाड्या आणि आता संपूर्ण साम्राज्य त्यांनी निर्माण केलं होतं. म्हणून किंग ऑफ व्हेकल त्यांना म्हटलं जायचं प्रिया ट्रॅव्हल्सला. सध्या चौकार येतोय. धावफलक जर पाहिलं तर 26च्या घरामध्ये 14 ची गरज. 7 बॉल मध्ये 14 ची गरज. पहिलाच मॅच रफ अँड टफ बनतोय. पहिलाच मॅच हाय व्होल्टेज होतोय. पहिलाच मॅच जर पाहिला ना तर कडवी लढत, कडवा संघर्ष. टाइमपास करू नका हेच मी सांगेन. जर बॉल मध्ये फॉल्ट असेल ना तुम्ही पंचांना दाखवत जा, एकमेकांशी संवाद न साधता. आलेला बॉल. येणारे बॉल आहेत 7 मध्ये पाहिजे आहेत 14 धावा. एक षटकार आला होता, त्यानंतर चौकार. मॅच जिंकवले तर भाटेबंदर या संघाला असणार आहे 2500 रुपये, 2500 रुपये. आणि अगदी त्या दिशेने देखील आला हा संघ. फ्लाइट दिले
अजून एकदा चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या बाहेर. आणखीन एक येतोय मेमोरियल ट्रॉफीचा शानदार दमदार दर्जेदार चौकार. परतू सूर आयला गारांची थंड तो बुधला विसना शेताची डोलाला एकाच्या 5 वर्षी केला जलपंकच झाला कैकाला. येणारे बॉल आहेत 6 मध्ये पाहिजे आहेत टोटल 10. ही स्पर्धा पुन्हा पुन्हा पहा. हा मॅच पुन्हा पुन्हा पहा. पाहिजे आहेत 6 मध्ये 10. जिंकणाऱ्या संघाला बॅटिंग करणाऱ्या खास संघाला असणार आहे कॅश प्राइज. मॅच जिंकवला तर 2500 रुपये व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून. आणि लेफ्टी बॅटर खेळतोय. कालपासून जर पाहिलं तर रायटीला आपण पारितोषिक लावत होतो. आज लेफ्ट हँडेड बॅटरला देखील षटकारा करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे व्हॅलेंटाईन मामा यांच्या वतीने. चौकारा करता देखील 500 रुपये आहे लेफ्ट हँडेड बॅटरला. क्या बात आहे. आणि लेफ्ट हँडर बॅटर करता आतापर्यंत त्यांनी ठोकले आहेत चौकार 3 आणि टोटल 1500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय. बॅटर सॅनियो हा बॅटर आपण बघतोय. एक षटकार देखील आहे. 3 चौकारा करता 1500, एक षटकारा करता 500, टोटल 2000 त्याच्या नावावर आहे. आणि धीरज ठाकूर याच्या नावावर देखील 2000 आहेत. फुलटॉस बॉल. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फिल्डर इथे काय करतोय. गलती से मिस्टेक. तेच गाणं आठवतोय. इझी कॅच होऊ शकला असता. अंदाज घेतला नाही. कॅच छुटा दिल टुटा क्या मॅच छुटा. 5 बॉल 9 ची गरज. अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय. कॅच उडाला होता. मॅच बनली असती. मॅच आता बनेल का. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून येणारे 5 बॉल 9 ची गरज. पहिला मॅच दर्जेदार मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा मॅच. लेफ्ट हँडेड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे. चौकार जरी टोकला ना तरी 500 रुपये आहे व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून. मॅच जिंकवली तर 2500 रुपये व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून. चांगला फटका खेळलाय. प्रत्येक जाणारा चौकार देऊन जाईल 500 रुपये. आणखीन एक 500 रुपयाचा मानकरी ठरेल हा बॅटर. सॅनियो सुंदर फलंदाजी करतोय. प्रत्येक चौकारा करता व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 500 रुपये. बघा लेफ्टीला बाउंड्री जवळ आहे तरी सुद्धा मामाने आपला मोठेपणा दाखवलाय. आणि त्यांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये लेफ्ट हँडर बॅटर करता देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय. टोटल टीमची धावसंख्या आहे 35. पाहिजे आहेत 5 मारले तर 2500. आणि बॅटरचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल त्याच्या धावसंख्या आहेत 31. 31 धावसंख्येवरती खेळतोय 12 बॉल मध्ये मिस्टर सॅनियो. काय बॅटिंग होते. काय पारितोषिक आणि काही स्पर्धा सगळं काही ओके मध्ये पाहायला मिळते. नरवीर चिमाजी अप्पा मैदानावरती. ऐतिहासिक मैदान पावनभूमी. एका साइडला बीच एका साइडला आपण बघतोय आकर्षित करणारे मैदान. सेल्फी पॉइंट आणि व्हॅलेंटाईन मामा. वेगळी क्रेज. अजून एकदा फाईन केलंय. फाईन लेगला चेंडू जाईल. पुन्हा एकदा तिथे चेंडू अडला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. काही घडू शकते. टेनिस क्रिकेट आहे. सुरुवातीला धावा येतात कधी कधी शेवटला धावा चेस होत नाही. म्हणूनच येणारे बॉल आहेत 3 मध्ये पाहिजे आहेत 3. बनवावं लागेल अमनला. अमन मध्ये ती क्षमता आहे. ती चमक आहे. ती धमक आहे. आणि त्या क्वालिटीचा हा गोलंदाज आहे. म्हणून कॅप्टनने स्लॉग ओव्हर मध्ये अमनला आणलाय. अमनला डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. अमनच्या या बॉलवरती आक्रमण केलंय. बघूया काय होते.
लेट सी अंपायर डिसिजन. 500 रुपये देणारा, मॅच फिनिश होणारा, टीमला 2500 रुपये मिळणारा हा चौकार. वाला शिकला माणसाचा काय मॅच होतोय, काय बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. टोटल जर सैन्यूचा विचार केला तर त्याच्या नावावर राहिले टोटल 2500 आणि संघाच्या नावावर आहे टोटल 2500. माफ करा, सैन्यूला आहेत 3000 कारण की चौकार 5 चौकारांकरता 2000, एक षटकारांकरता 500, टोटल 2500 आणि शेवटचा चौकार असे मिळून 3000 रुपयेचा कॅश प्राइज आणि संघाला 2500 आणि गोलंदाज ज्याने मेडनवर टाकली ना धीरज त्याला देखील 2000. व्हॅलेंटाईन मामा कौतुक करावं लागेल. आणि जुनेद यांनी देखील षटकार ठोकले होते. 2 षटकार जुनेदने ठोकले होते, त्याला 1000 आणि श्रीकांत अण्णा याला 500. म्हणजे या मॅच मध्ये पाहिलं ना, हे 1.5 ते 2.5 4 त्यानंतर ते 2 6 आणि त्यानंतर जर पाहिलं तर ते 3 9. पहिल्याच मॅच मध्ये 9000 रुपयाचं बक्षीस मामांच्या माध्यमातून. म्हणजे आजचे जर पाहिले प्रवेश फी आहे ना ती निघाले असंच म्हणावं लागेल एखाद्या संघाचं. चला अजित यायचंय. मेडन ओव्हर वरती पाणी फेरलं गेलं परंतु मामांनी तुमच्या मेडन ओव्हर करता, तुमच्या त्या गोलंदाजी करता 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिले. भरपूर वेळा आपण पाहतोय की असा चांगला टॅलेंट होतो, संघ जिंकत नाही, गोलंदाज नाराज होतो, कुठेतरी खच्चीकरण होत असते इतका चांगला परफॉर्मन्स देऊन. त्यामुळेच व्हॅलेंटाईन मामा यांनी जरी त्यांचा संघ पराभव झालाय ना तरी त्या गोलंदाजाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिले. दिलदार मनाचं व्यक्तिमत्व. आणि श्रीकांत आपण देखील या 500 आहेत. जुनेद आपण देखील या 1000 आहेत. अजित करता जोरदार टाळ्या. मेडन ओव्हर टाकली अजित. जुनेद आला. जुनेदला 1000 रुपये आहेत. जुनेद 1000 रुपये आणि त्यानंतर अजित. $2000 अजित करता. जोरदार टाळ्या.